मंडळी, तुम्हाला माहिती आहे का हो, परभणी जिल्ह्यामध्ये एक असं गाव आहे ज्या गावाला 360 मंदिरांचं गाव असं म्हणलं जातं. राम राम मंडळी. आज इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ आला होता आणि तो व्हिडिओ बघून आम्ही निघालोय चारठाण्याला. चारठाणा म्हणजे आत्ताच अशाच शोध लागलेला मराठवाड्यातील हम्पी असं म्हणणं जाणार स्थान. तर नमस्कार मंडळी, आज आम्ही आलोय चारठाणा गावामध्ये आणि या चारठाण्या गावामध्ये 360 मंदिरं, किती 360 मंदिरं इथं आहेत असं म्हणलं जातं. पण यात आत्ता 360 मंदिरापैकी 10 ते 12 मंदिरं चांगल्या सुस्थितीत आहेत. पण तरीही या गावाला मराठवाड्याचं हम्पी म्हणलं जातं. मराठवाड्याचं हम्पी का म्हणलं जातं? कारण या गावामध्ये चालुक्यांच्या काळापासून आजपर्यंत ही हेमाडपंथी मंदिरं या इतिहासाची साक्ष देऊन उभी आहेत. पौराणिक आख्यायिकेनुसार चारुदत्त नावाच्या राजावरनं या गावाचं नाव चारुठाणा किंवा चारुक्षेत्र असं नाव पडलं होतं. त्याचाच अपभ्रंश होऊन आज या गावाचं नाव चारठाणा असं झालेलं आहे. अजूनही या गावामध्ये गोकुळेश्वर असेल, काशी विश्वेश्वर असेल, उखंडेश्वर असेल, नरसिंह तीर्थ असेल, मळ्यातला महादेव असेल, असे अनेक प्रकारचे महादेवाची मंदिरं, जवळपास 360 महादेवांची मंदिरं या गावामध्ये असल्यामुळे या गावाला 360 मंदिरांचं गाव असंही म्हणलं जायचं. तर मित्रांनो, इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर चारठाण्याला नक्की भेट द्या.